मित्रांनो, एफआयने विक्रीचा धडाका लावलेला, त्यामुळे मागच्या 5 महिन्यापासून मार्केट धडाधड पडत होतं. पण गोल्डमॅन सॅक्स ही अमेरिकेतली खूप मोठी वित्तीय संस्था आहे. यांनी एक चांगली बातमी दिली आणि ऍक्शन पण घेतली. आता झालंय काय माहितीये का तुम्हाला, मागच्या काही दिवसांमध्ये जवळपास 281 कोटी रुपयांची खरेदी केली. मग आता कुठे केली, तर याच्यामध्ये दोन प्रामुख्याने कंपन्या दिसल्या आम्हाला, एचएल आणि झोमॅटो. एचएल मध्ये जवळपास 30 लाखाच्या आसपास शेअर्स खरेदी केलेले आहेत आणि हेच झोमॅटो मध्ये जवळपास 60 लाखाच्या आसपास शेअर्स खरेदी केलेले आहेत. म्हणजे खूप मोठी बाईंग आहे. याचबरोबर टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्सवर असलेला त्यांनी जो व्ह्यू होता तो बाईंग स्टेजचा अपग्रेड केलेला आहे आणि ह्यांच्या अपग्रेडेशन नंतर नॉर्मली त्या स्टॉक मध्ये पण 8% रॅली पाहायला मिळाली. याचबरोबर रिलायन्स मध्ये पण त्यांची खरेदी कंटिन्युअसली त्यांनी वाढ करत ठेवलेली आहे. याचा अर्थ काय, तर ते मोठ्या लार्ज कॅप कंपन्यांमध्ये बुलिश आहेत आणि मार्केटमध्ये नवीन खरेदीची संधी शोधतायत. मग तुम्हाला काय वाटतं, गोल्डमॅन सोबत आपण पण संधी शोधली पाहिजे का आणि कुठे शोधली पाहिजे, कमेंट करून सांगा.